स्वागत आहे. आज आपण एका माहिती स्रोताचा असं म्हणूया की सखोल अभ्यास करणार आहोत. ओके. तो स्रोत आहे मायक्रोसॉफ्टचं स्वतःचं वेब पेज, जे एज्युअर फंडामेंटल सर्टिफिकेशन बद्दल सगळं काही सांगतं. अच्छा, म्हणजे आपण थेट मूळ स्रोताकडेच जातोय. अगदी. आणि ह्या एका पेजवरून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया की की जर एखाद्याला क्लाउड टेक्नॉलॉजीच्या जगात पाऊल ठेवायचं असेल तर मायक्रोसॉफ्टने त्यांच्यासाठी नेमका कोणता मार्ग तयार केला आहे. हो, आणि हे खूपच रंजक आहे, कारण हा फक्त एका परीक्षेचा तपशील नाहीये. हे एका मोठ्या प्रवासाची सुरुवात कशी करायची याचं एक ब्लूप्रिंट आहे. हो, आपण विचार करूया अशा एका व्यक्तीचा जी IT मध्ये काही वर्ष काम करतेय, बरोबर. कदाचित डेव्हलपर किंवा सिस्टम ॲडमिन म्हणून, हं, आणि आता त्यांना वाटते की क्लाउड हे भविष्य आहे आणि आपल्याला त्यात करिअर करायचं आहे. बरोबर. तर त्यांच्यासाठी हा मार्ग कसा असेल याचाच आपण आज मागोवा घेऊया. उत्तम कल्पना आहे. तर मग या आपल्या काल्पनिक व्यावसायिक व्यक्तीसाठी पहिलं पाऊल काय असेल? हे सर्टिफिकेशन नक्की आहे तरी कोणासाठी? मायक्रोसॉफ्टच्या पेजवर टेक्नॉलॉजी प्रोफेशनल जसा उल्लेख आहे, पण हा शब्द खूपच व्यापक आहे नाही का? याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. टेक्नॉलॉजी प्रोफेशनल्स म्हणजे केवळ अझ्युअरमध्ये काम करणारे तज्ज्ञ नव्हेत. अच्छा. ज्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, डेटाबेस मॅनेजमेंट किंवा अगदी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा अनुभव आहे, त्यांच्यासाठी हा एक कॉमन स्टार्टिंग पॉइंट आहे. म्हणजे एक समान प्रारंभ बिंदू. अगदी. थोडक्यात सांगायचं तर जर तुम्हाला ITची भाषा येते, पण क्लाउड नावाच्या या नवीन भाषेची ओळख करून घ्यायची असेल, तर हे सर्टिफिकेशन त्या भाषेची बाराखडी शिकण्यासारखं आहे. वा, म्हणजे हे एक प्रवेशद्वार आहे. पण ह्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर नक्की काय मिळतं? म्हणजे हे सर्टिफिकेशन काय सिद्ध करतं? हे सिद्ध करतं की तुम्हाला अझूरच्या मूलभूत संकल्पनांची आणि सेवांची तोंडोळख आहे. ओके. यात 3 मुख्य गोष्टी तपासल्या जातात. एक म्हणजे सर्वसाधारण क्लाउड संकल्पना, दुसरं म्हणजे अझूरचं आर्किटेक्चर आणि त्याच्या मुख्य सेवा. जसं की कम्प्यूट, नेटवर्किंग. बरोबर, कम्प्यूट, नेटवर्किंग, स्टोरेज, आणि तिसरं म्हणजे अझूरचं व्यवस्थापन आणि सुरक्षा. हे ज्ञान असणं म्हणजे तुम्ही क्लाउडबद्दलच्या कोणत्याही चर्चेत आत्मविश्वासाने भाग घेऊ शकता. ठीक आहे, हे समजलं. पण इथे या पेजवर एक तारीख दिली आहे जी मला थोडी विचार करायला लावतीये. कोणती? यात म्हटलंय की या सर्टिफिकेशनची इंग्रजी आवृत्ती 14 जानेवारी 2026 रोजी अपडेट होणार आहे. मग याचा अर्थ असा नाही का की आज केलेला अभ्यास काही महिन्यात निरुपयोगी ठरू शकतो? या सततच्या बदलांमुळे अशा पायाभूत सर्टिफिकेशनचं महत्त्व कमी होतं का? हा एक जबरदस्त मुद्दा आहे आणि अनेक जण हा विचार करतात. हो ना. पण याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. टेक्नॉलॉजी सतत बदलणारच आहे, हे एक वास्तव आहे. ते तर आहेच. पण पायाभूत सर्टिफिकेशनमधल्या संकल्पना या पिरामिडच्या पायासारख्या असतात. टेक्नॉलॉजीच्या वरच्या थरात बदल झाले तरी पाया मजबूत राहतो. उदाहरणार्थ व्हर्च्युअल मशीन कसं काम करतं किंवा नेटवर्क सुरक्षा का महत्वाची आहे, या मूलभूत गोष्टी बदलत नाहीत. अच्छा. अपडेट्समध्ये कदाचित नवीन सेवांची नावं किंवा इंटरफेसमध्ये झालेले बदल समाविष्ट केले जातील, पण मूळ संकल्पना तीच राहील. त्यामुळे हे सर्टिफिकेशन कालबाह्य होण्याऐवजी ते तुम्हाला भविष्यातील बदलांसाठी तयार करतं. म्हणजे हा पाया पक्का करण्याचा एक मार्ग आहे. अगदी. याच संदर्भात या पेजवर परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे 3 मुख्य भाग दिले आहेत. पहिला आहे क्लाउड संकल्पनांचं वर्णन. हा खूपच मूलभूत वाटतोय. हो, आणि तोच उद्देश आहे. यात पब्लिक प्रायव्हेट हायब्रिड क्लाउड म्हणजे काय किंवा कॅपेक्स विरुद्ध ओपेक्स यांसारख्या गोष्टी येतात. हो, मी ते पाहिलं. अनेकदा लोक टेक्नॉलॉजीमध्ये येतात पण त्यामागील व्यावसायिक विचार समजत नाहीत. खरं आहे. कॅपेक्स विरुद्ध ओपेक्स हा त्याचाच एक भाग आहे. हे थोडं सोपं करून सांगाल का? कॅपेक्स विरुद्ध ओपेक्स म्हणजे नेमकं काय? नक्कीच. पारंपरिक ITमध्ये कंपन्या स्वतःचे सर्व्हर, स्टोरेज विकत घ्यायच्या. यावर जो सुरुवातीला मोठा खर्च व्हायचा त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा कॅपेक्स म्हणतात. ओके. या उलट क्लाउडमध्ये तुम्ही या सेवा भाड्याने घेता आणि वापरल्याप्रमाणे पैसे देता. अच्छा. याला ऑपरेशनल एक्सपेंडिचर किंवा ओपेक्स म्हणतात. म्हणजे स्वतःची गाडी विकत घेण्याऐवजी गरजेनुसार टॅक्सी वापरण्यासारखं आहे. हे खूपच छान उदाहरण आहे. हां, क्लाउडचा मूळ आर्थिक फायदा आहे आणि तो समजणं हे पायाभूत ज्ञानासाठी आवश्यक आहे. आणि दुसरा भाग आहे ॲझ्युअर आर्किटेक्चर आणि सेवा, जो जास्त तांत्रिक वाटतोय. बरोबर. यात ॲझ्युअरच्या मुख्य सेवांशी ओळख होते. उदाहरणार्थ व्हर्च्युअल मशीन्स, व्हर्च्युअल नेटवर्क्स, ॲझ्युअर SQL डेटाबेस आणि स्टोरेजचे विविध प्रकार.
यात तुम्हाला प्रत्येक सेवेमध्ये तज्ज्ञ बनवलं जात नाही, तर कोणती सेवा कोणत्या कामासाठी वापरायची याची मूलभूत समज दिली जाते. आणि तिसला भाग अज्यूर व्यवस्थापन आणि गव्हर्नन्स. मला वाटतं हा सगळ्यात व्यावहारिक भाग असावा. अगदी. यात अज्यूर पोर्टल कसं वापरायचं, खर्चावर नियंत्रण कसं ठेवायचं आणि अज्यूर पॉलिसीज वापरून सुरक्षा आणि नियम कसे लावायचे यावर भर दिला जातो. अच्छा. कारण क्लाउड वापरणं जितकं सोपं आहे तितकंच त्यावर नियंत्रण ठेवणं महत्वाचं आहे. नाहीतर महिन्याच्या शेवटी बिलाचा आकडा पाहून धक्का बसू शकतो. हो, ते तर आहेच. हे सगळं ऐकून आपल्या त्या काल्पनिक व्यावसायिकाला वाटू शकतं की हे खूपच आकर्षक आहे आणि करायला हवं. बरोबर. पण मग पुढचा स्वाभाविक प्रश्न येतो. ही तर झाली काय आणि काची गोष्ट, पण कसं करायचं? हो. मायक्रोसॉफ्टने तयारीचा मार्ग किती सोपा किंवा अवघड ठेवलाय? आणि इथेच मायक्रोसॉफ्टने खूप विचारपूर्वक काही साधनं उपलब्ध करून दिली आहेत. तयारीसाठी फक्त पुस्तकं किंवा व्हिडिओ नाहीत, तर प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव देणारी साधनं आहेत. जसं की? पहिलं म्हणजे प्रॅक्टिस असेसमेंट. पण एक मिनिट, हे प्रॅक्टिस असेसमेंट तर म्हणजे अनेक परीक्षांमध्ये असतंच की. हो, असतं. मग यात असं वेगळं काय आहे? म्हणजे हे फक्त प्रश्नांची ओळख करून देतं की खरोखरच तयारी कितपत झालीये हे तपासतं? नाही, दोन्ही कामं करतं. हाच तर मुद्दा आहे. मायक्रोसॉफ्टच्या माहितीनुसार याचा उद्देश प्रश्नांची शैली, शब्दरचना आणि काठिण्य पातळी समजून घेणं आहे. अच्छा. अनेकदा लोकांना विषय माहिती असतो, पण परीक्षेमध्ये प्रश्न ज्या पद्धतीने विचारले जातात ते वेगळं असू शकतं. ही प्रॅक्टिस असेसमेंट त्यातील अंतर कमी करायला मदत करते. आपण तयार आहोत का या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी हे एक उत्तम साधन आहे. ठीक आहे. सरावासाठी प्रश्न मिळाले, पण या पेजवर एक्झाम सँडबॉक्स नावाचं एक वेगळं साधन दिसतंय. हे काय आहे? हो, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि खरंच परीक्षा देण्याआधी हा सँडबॉक्स वापरल्याने किती फरक पडतो? म्हणजे हे फक्त एक चांगलं फीचर आहे की यामुळे लोकांच्या पास होण्याच्या टक्केवारीवर परिणाम होतो असं काही वाटतं? तुमच्या प्रश्नाचा दुसरा भाग जास्त महत्वाचा आहे. सँडबॉक्स हे तुमचं ज्ञान तपासण्यासाठी नाहीच आहे. मग कशासाठी आहे? याची रचनाच मुळी परीक्षेच्या दिवसाचा ताण कमी करण्यासाठी केली आहे. विचार करा, तुम्ही परीक्षेला बसला आहात आणि तुम्हाला हेच कळत नाहीये की पुढच्या प्रश्नावर कसं जायचं किंवा एखादा प्रश्न नंतर सोडवण्यासाठी फ्लॅग कसा करायचा. हो, या छोट्या छोट्या गोष्टींमुळे गोंधळ उडतो. अगदी. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे गोंधळ उडून लक्ष विचलित होऊ शकतं. सँडबॉक्स तुम्हाला परीक्षेच्या युजर इंटरफेसची सवय करून देतो. त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षेवेळी तुमचं पूर्ण लक्ष फक्त प्रश्नांवर केंद्रित राहतं. हा एक मानसिक तयारीचा भाग आहे आणि तो खूप महत्वाचा ठरतो. म्हणजे ही एक प्रकारची मसल मेमरी तयार करण्यासारखं आहे, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी डोकं अनावश्यक गोष्टीत अडकणार नाही. बरोबर. याच संदर्भात परीक्षेबद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ती प्रॉक्टर्ड आहे. हा शब्द अनेकांसाठी नवीन असू शकतो. हो, प्रॉक्टर्ड म्हणजे तुमच्यावर कोणीतरी लक्ष ठेवणे. जरी तुम्ही तुमच्या घरातून ऑनलाईन परीक्षा देत असलात तरी वेबकॅमद्वारे एक निरीक्षक तुम्ही परीक्षा योग्य पद्धतीने देत आहात की नाही हे तपासत असतो. म्हणजे फसवणुकीला वाव नाही? अजिबात नाही. तुम्ही काही चुकीचा प्रकार करत नाही आहात ना याची खात्री केली जाते. त्यामुळे घरी बसून दिली तरी या परीक्षेला एक गांभीर्य आणि विश्वासार्हता आहे. आणि समजा एवढी तयारी करूनही पहिल्या प्रयत्नात यश मिळालं नाही तर अनेकांना नापास होण्याची भीती वाटते. हो, आणि इथे मायक्रोसॉफ्टने एक दिलासादायक रिटेक पॉलिसी दिली आहे. अच्छा. जर कोणी पहिल्या प्रयत्नात अयशस्वी ठरलं तर त्यांना फक्त 24 तास थांबून पुन्हा परीक्षा देता येते. फक्त 24 तास? हो. मला आठवतंय माझ्या पहिल्या सर्टिफिकेशनच्या वेळी मी खूप दबावाखाली होतो. नापास झालो तर पुन्हा संधी मिळायला खूप वेळ लागेल अशी भीती होती. खरंय. इथे 24 तासात पुन्हा संधी मिळणं हे मानसिकदृष्ट्या खूप मोठा दिलासा आहे. अर्थात त्यानंतरच्या प्रयत्नांसाठी वेळेचं अंतर वाढू शकतं हे लक्षात ठेवायला हवं. तयारीचा मार्ग तर स्पष्ट दिसतोय, पण काही व्यावहारिक गोष्टी असतात ज्या अनेकदा गोंधळात टाकतात आणि या पेजवर अशा अनेक तपशिलांची माहिती दिलीये. बरोबर. जसं की ही परीक्षा अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. आणि हा मुद्दा वाटतो तितका साधा नाही. तंत्रज्ञान जागतिक आहे, पण प्रत्येकाला इंग्रजीमध्ये परीक्षा देणं सोपं वाटेलच असं नाही. स्वतःच्या मातृभाषेत किंवा सोयीच्या भाषेत परीक्षा देण्याची सोय असल्यामुळे जगभरातील अनेक गुणवान लोकांना समान संधी मिळते. हो, हे तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरणाचं एक छोटं पण महत्वाचं उदाहरण आहे. अगदी. यातलाच एक मुद्दा मला खूपच महत्वाचा वाटला, जो अनेक जण सहज दुर्लक्षित करू शकतात. कोणता? नोंदणीसाठी कोणतं अकाउंट वापरायचं? मायक्रोसॉफ्टने जोरदार शिफारस केली आहे की वैयक्तिक मायक्रोसॉफ्ट अकाउंट वापरा, कंपनीचं किंवा शाळेचं नको. हा सल्ला इतक्या ठामपणे का दिला असेल?
यामागे खूप मोठी व्यावसायिक विचारसरणी आहे. याला आपण करिअर कॅपिटलची मालकी म्हणू शकतो. करिअर कॅपिटलची मालकी? हो. तुमचं ज्ञान, तुमची कौशल्य आणि त्यांची ओळख म्हणजेच हे सर्टिफिकेशन्स ही तुमची वैयक्तिक मालमत्ता आहे. अच्छा. कंपनी बदलते, पण तुमचं वैयक्तिक ब्रँड तुमच्यासोबत राहतं. जर तुम्ही कंपनीच्या अकाउंटने सर्टिफिकेशन केलं आणि उद्या नोकरी सोडली, तर त्या सर्टिफिकेशनचा रेकॉर्ड मिळवण्यासाठी तुम्हाला त्रास होऊ शकतो. बापरे. मायक्रोसॉफ्ट येथे अप्रत्यक्षपणे आपल्याला हेच सांगत आहे की तुमच्या व्यावसायिक ओळखीचं नियंत्रण स्वतःकडे ठेवा. वा. म्हणजे हा एक साधा तांत्रिक सल्ला नाही, तर एक करिअर स्ट्रॅटेजी आहे. ही एक डिजिटल मालमत्ता आहे जी आपण आपल्या सोबत घेऊन जातो. बरोबर. याचबरोबर परीक्षेच्या फीबद्दल एक स्पष्टीकरण आहे की ती देशानुसार बदलते. हो. आणि हे सुद्धा जागतिक स्तरावर विचार केल्याचं द्योतक आहे. प्रत्येक देशाची आर्थिक परिस्थिती वेगळी असते. त्यानुसार फीमध्ये समायोजन करणं हे अधिक लोकांना संधी देण्यासारखं आहे. खरे. आणि जर या प्रवासात कोणी कुठे अडकलं तर मदतीसाठी अधिकृत स्टडी गाईड्स आहेत, एक सर्टिफिकेशन पोस्टर आहे आणि सपोर्ट फोरम्स आहेत, जिथे एक मॉडरेटर एका व्यावसायिक दिवसात प्रतिसाद देण्याचं आश्वासन देतो. म्हणजे तुम्हाला एकटं सोडलं जात नाही. नाही. तर मग या सगळ्या चर्चेचा आणि ह्या एका माहिती स्रोताचा आढावा घेतला तर काय चित्र उभं राहतं? आपल्या त्या काल्पनिक व्यावसायिक व्यक्तीसाठी हा मार्ग कसा आहे? चित्र अगदी स्पष्ट आहे. अजूर फंडामेंटल सर्टिफिकेशन हा केवळ एक परीक्षा नाही, तर एक सुनियोजित आणि विचारपूर्वक तयार केलेला मार्ग आहे. तो तुम्हाला सांगतो की का करायचं, म्हणजे क्लाउडमध्ये करिअर सुरू करण्यासाठी. काय शिकायचं, म्हणजे ते 3 मुख्य डोमेन्स. हो. कसं शिकायचं, म्हणजे प्रॅक्टिस टेस्ट आणि सँडबॉक्स वापरून. आणि प्रवासात लागणाऱ्या व्यावहारिक गोष्टी, जसं की वैयक्तिक अकाउंट्स वापरणं, हे एका चांगल्या नकाशासारखं आहे जो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्पष्ट दिशा दाखवतो. आणि यातून मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या कशाप्रकारे शिक्षण व्यवस्था तयार करतात हेही दिसतं, नाही का? बरोबर. त्यांचा उद्देश फक्त उत्पादन विकणं नाही, तर ते उत्पादन वापरू शकणारे कुशल लोक तयार करणं हा सुद्धा आहे. अगदी बरोबर. ही एक इकोसिस्टम तयार करण्याची प्रक्रिया आहे. ते केवळ माहिती देत नाहीत, तर शिकण्याची प्रक्रिया सोपी आणि प्रभावी कशी होईल यावरही लक्ष देतात. सँडबॉक्ससारखी साधनं हेच दर्शवतात की त्यांना शिकणाऱ्याच्या मानसिकतेचीही जाण आहे. ते उमेदवाराला गोंधळात टाकत नाहीत, तर पुढचं पाऊल उचलण्यासाठी प्रोत्साहन करतात. या माहिती स्रोताच्या शेवटी मायक्रोसॉफ्ट अप्लाइड स्किल्स आणि मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन्स या 2 पर्यायांबद्दल उल्लेख आहे. हो. आज आपण सर्टिफिकेशनच्या मार्गावर लक्ष केंद्रित केलं, जो ज्ञानाची व्यापकता सिद्ध करतो. पण यामुळे एक विचार मनात येतो. कोणता? अप्लाइड स्किल दाखवणं, म्हणजे एखादं विशिष्ट काम करून दाखवण्याचा कौशल्य, विरुद्ध सर्टिफिकेशन मिळवणं, म्हणजे व्यापक ज्ञानाची परीक्षा देणं. या दोन्हीच्या विचारसरणीत नेमका काय फरक आहे? आजच्या तंत्रज्ञान करिअरमध्ये यापैकी कोणतं आणि कधी अधिक मौल्यवान ठरतं? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.